गुड मॉर्निंग बच्चों. आज आपण मराठीचा तिसरा पाठ शाल बघणार आहोत. या शालीचे जे लेखक आहेत ते राग जाधव आहे. आता शाल म्हणजे काय, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. शाल म्हणजे अंगावर पांघरण्यासाठी असलेलं एक वस्त्र आहे आणि ते वस्त्र आपण सन्मानासाठी सन्मान चिन्ह म्हणूनही ओळखलं जातं. शालीचा वापर आपण कसा करावा, याचं वर्णन या ठिकाणी राग जाधव करताना दिसतात. आता इथे जर राग जाधवांचा जर विचार केला तर राग जाधव एक चांगले उत्तम लेखक आहेत, समीक्षक आहे, नाटककार आहेत, कवी आहेत. त्यांचं बरंच लेखन समीक्षेविषयी जर विचार केला, समीक्षा म्हणजे टीका करणे, जर विचार केला तर त्यांनी 30हून अधिक पुस्तकं समीक्षेचे लिहिलेले आहेत. त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, नाटकं लिहिलेले आहेत. त्यांचा आनंदाचा डोह, निळी पहाट अशा आधुनिक मराठी कवित्रींची कविता इत्यादी बरंच कविता त्यांच्या पाठ झालेल्या आहेत. त्या बरेचसं कवितांचं त्यांनी लेखन केलेले. मग त्यांनी शाल पाठामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की शाल म्हणजे आपण जे अंगावर पांघरतो ना, ते एक वस्त्र आहे आणि ते सन्मान चिन्ह म्हणून सुद्धा आपण लोकांना देत असतो, बरोबर की नाही. एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला काय देतात, आपण अध्यक्ष म्हणून एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो तर आपल्याला काय मिळतं, शाल आणि श्रीफळ. श्रीफळ म्हणजे नारळ, आणि आपला सन्मान केला जातो, आपला सत्कार केला जातो. पण या शालींचा उपयोग कसा केला पाहिजे याचं वर्णन या पाठांमध्ये लेखकांनी केलेलं आहे. ते कसं ते आपण आज बघायचं आहे. शालीच्या बाबतीत म्हटलं की पहिली लाईन दिली की मला पहिली शाल कोणी दिली याचं वर्णन आलेलं आहे. की एकदा लेखक राग जाधव पु ल देशपांडे यांच्याकडे गेले होते. पु ल देशपांडे एक प्रसिद्ध लेखक, एक प्रसिद्ध नाटककार, एक प्रसिद्ध संगीतकार. हे पु ल देशपांडे यांच्याकडे गेले होते आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं पु ल देशपांडेंशी बोलणं झालं आणि ते घरी यायला निघाले. तेव्हा त्यांना सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडेंच्या पत्नींनी थांबलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी एक शाल देऊ का, चालेल का. मी एका पायावर म्हटलं. लेखकांनी लगेच हो म्हटलं, कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या बाईकडून, एवढ्या मोठ्या माणसाच्या मिसेसकडून, पत्नीकडून ती शाल मिळणार होती. मी त्या गोष्टीला नाही कसं म्हणू शकेल. मला तो माझा गौरव वाटला, गौरव वाटला आणि फटक्यात मी त्यांच्याकडून ती सन्मानाची शाल घेतली. काय घेतली, सन्मानाची शाल घेतली आणि ते माझ्या सुटकेसमध्ये ठेवली. मी कधीच वापरली नाही. अशी ती पुलकित शाल सुनीताबाईंनी जी दिलेली होती त्या शालेला काय म्हटलेलं आहे, पुलकित शाल म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, पुलकित शाल मी कधीही विसरू शकणार नाही. अशी मला पहिली जी शाल मिळाली, पहिला जो सत्कार मिळाला तो सुनीताबाईंनी. पुढे मी वाईला गेलो होतो तेव्हा माझी विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. विश्वकोश म्हणजे नवनवीन शब्द शोधणे, त्यांच्यावर प्रयोग करणे, नवनवीन शब्द शोधून त्यांच्यावर प्रयोग करणे, त्याला विश्वकोश म्हणतात. आणि त्याचा अध्यक्ष मला बनवण्यात आला. तेव्हा माझी निवड झाली होती. तेव्हा मी वाईला गेलो. वाईला मी कृष्णा नदीच्या काठाजवळ, कुठे, कृष्णा नदीच्या पाठाजवळ एक शाळा होती, एक पाठशाळा होती. तेव्हा तिथे मला राहायला मिळालं. आणि मग तिथे मी एका खिडकीजवळ उभा राहिलो. खिडकीच्या बाजूला कृष्णा नदी होती. खिडकीच्या बाजूला काय होती, कृष्णा नदी होती. तेव्हा थंडीचे दिवस होते. तिथे मला एक प्रसंग बघायला मिळाला की एक बाई थंडीच्या दिवसामध्ये आपल्या छोट्या मुलाला काय करत होती, छोट्या मुलाला एका टोपलीत ठेवून मासे पकडत होती. तेव्हा तो बाळ थंडीने एकदम कुडकुडत होता, त्याला खूप थंडी वाजत होती. तेव्हा लेखकांचं त्या बाळाकडे लक्ष गेलं आणि मग लेखकांनी काय केलं, आपल्याजवळ काही शाल होती आणि ती शाल काढली. आपल्याजवळ ती जी शाल होती ती शाल काढली, जी सुनीताबाईंनी दिलेली होती पुलकित शाल, ती काढली आणि 50 रुपयाचं नोट काढली आणि त्या बाईला हाक मारून ती देऊन टाकली. खिडकीतले
सर्व खाली दिलं, खिडकीतनं खाली दिलं आणि मी तिला आधी सांगितलं, लेखकांनी तिला सांगितलं की आधी ती बाळाला ती शाल गुंढाळ, नंतर मासे मारत बैस असं त्याला सांगितलं. तेव्हा ह्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा किती अधिक होती. आणि त्या बाळाला ज्यावेळेस त्याने शाल पांघरली त्यावेळेस ते बाळ हसायला लागलं. तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. इतकं सुंदर प्रसंग होता. शेवटी मी एक दिवस जे प्रसिद्ध कवी आहेत नारायण सुर्वे, जे खूप संमेलनं गाजवत, त्यांच्या कविता खूप प्रसिद्ध होत्या, ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती यायची. खूप त्यांचे कार्यक्रम चालायचे. त्यामुळे त्या कार्यक्रमात त्यांना भरपूर शाल आणि श्रीफळ मिळायचं. भरपूर शाल, श्रीफळ म्हणजे नारळ मिळायचे. आणि एकदा ते म्हणाले की शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. मी काय झालोय? शाली घेऊन शालीन. शालीन मीन्स नम्र. शालीन मीन्स नम्र बनू लागलोय. शालीन म्हणजे नम्र बनू लागलोय. मला त्यांचा बोललोय मी माझा नम्रपणा विसरू लागलोय असं त्यांना वाटू लागलं. तेव्हा त्यांचा बोलण्याचा कल लेखकांनी ओळखला आणि त्यांना उत्तर दिलं की शालीचा आणि शालीनतेचा संबंध तरी काय? कोणाला? नारायण सुर्वेंना लेखक म्हणू लागले. तर खरी खुरी शालीनता शालीन विनाच शोभते. जर तुम्ही कधीही स्वतःला दुसऱ्यांविषयी कधीही तुम्ही तुलना करत नाही, तुम्ही जरी नाही शाल घेतली, तुम्हाला जरी नाही शाल दिली तरी तुम्ही शालीनच आहात, नम्र आहात. आणि शाल देऊन तुमचा नम्रपणा कधीच कमी झाला नाही. तुमचा नम्रपणा कधीही कमी झाला नाही आणि कधीही तो संपला नाही. मग मी कविवरांना म्हटलं की जर तुम्ही असं म्हणतायत तर मी जर अशा अनेक शाली विकत घेतल्या आणि लोकांना वाटून टाकल्या, अशा अनेक घेऊन लोकांना वाटून टाकल्यात, तर मी शालीन होऊ शकतो का? नाही होऊ शकत. नम्र, आता लोकांना शाली वाटण्याने आपण कधीही नम्र होऊ शकत नाही, कधीही शालीन होऊ शकत नाही. तेव्हा ते जे कवी होते नारायण सुर्वे त्या मनापासून असले. कारण की जो शालीन असतो, जो नम्र असतो, त्याला शाल देण्याची कधीही गरज पडत नाही. शालीमुळे कधीच शालीनता येत नाही या प्रश्नाचे उत्तर जाते सन्मान करण्याच्या रूपात. आपण खरे तर शालीन जग गमावून बसण्याचा धोका असतो. आता शालमुळे आपला सन्मान होतो, पण सन्मानामुळे आपला नम्रता कधीही नष्ट व्हायला नको. आपली नम्रता, आपली शालीनता कधीही नष्ट व्हायला नको असं कोण म्हणतायत? कवी नारायण सुर्वे म्हणतायत. म्हणून आपण आपली शालीनता, आपण आपली नम्रता कधीच या शालींमुळे गमावता कामा नये. बाकीचं आपण उद्या बघू. ओके, बाय.